नमस्कार. आपलं नाव काय? नमस्कार. जोगदंड सुमन बंशीधर, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा परभणी केसापुरी या ठिकाणी प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत आहे. गेल्या 2 महिन्यापासून माझी या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. तर आपले भारत देशामध्ये श्रीमती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती संपूर्ण भारत देशासह महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. तर आपण या परभणी केसापुरी तालुका जिल्हा बीड या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत. या जयंतीनिमित्त विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. गावातील नागरिक, महिला, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या जयंतीनिमित्त उत्साह साजरा करण्यासाठी उपस्थित आहेत. तर प्रथम आपण या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आपण बातचीत करूया. तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा परभणी केसापुरी या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जमलेल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व पालक, माता भगिनी आणि सर्व शाळेतील शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सर्वांना मी सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी सर्वजण या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन, स्वागत करते. सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रामध्ये शाळा प्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू केले? महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले?